हाँ मिस्टर परांजपे बोला. नेहाजी झालंय असं की परी काय झालं परीला? बरी आहे ना ती? नाही म्हणजे म्हणजे तिची शुगर वाढली आहे का? चक्कर आले का तिला? नाही मग परी हरवली आहे. ते काका तिला घेऊन गेले होते त्यांच्या बरोबर सोनारे रोडवर. तिथे काय माहिती त्यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं का काय होतं माहित नाही पण अशी कशी हरवली बाळा तू? काका सांगितलं ना मी ना हरवले. बंडू काका हरवलेत. बंडू काका, बंडू काका, बंडू काका, बंडू काका. अगं शांत हो, असं रस्त्यामध्ये ओरडत नाही जायचं. पण बंडू काका कसे सापडणार? तुझ्याकडे बंडू काकाचा फोटो आहे का? नाही. अरे मग आता शोधणार कसं? बरं बंडू काका राहतात कुठे तुझे? आमचे शेजारी. दिसायला कसे आहेत ते? म्हातारे पण छान आहेत. मला खूप आवडत. तुला जर तुझा पत्ता माहिती असता ना तर मी नक्कीच तुला घरी घेऊन गेलो असतो तुझ्या. मला माझा पत्ता पाठ आहे. आंबट सोसायटी, शेलारपाडा, सूर्यनगर, ठाणे वेस्ट. मला माझा आईचा नंबर पण पाठ आहे. सांगू? नको, तू थांब. मी त्या दुकानदाराला विचारून येतो इथं कोणते म्हातारे आजोबा आले होते का म्हणून. तू इथेच थांबा, कुठं जाऊ नको. हा हो. चल. बिचारे बंडू काका माझ्यामुळे हरवले. मी त्यांचा हात सोडला. बंडू काका, बंडू काका. एक त्या सुई एवढ्या पोरीला सांभाळायचं एक काम दिलंय हा तरी 10 वेळा फोन करतोस तू. हो साहेब, ही सुई लय टोचते. तुम्हाला वाटतंय एवढं सोपं काम नाहीये. होय, तू पोरगी जाम हुशार आहे. तिला तिचा घरचा पत्ता, मोबाईल नंबर सगळं पाठ आहे. मला वाटलं तिचे काका हरवले म्हटलं ती थोडी घाबरल. तर कसलं काय, ती तर बिंदास आहे. जाताना येताना लोक सगळे आमच्याकडे बघतायत. जर कोणाला शंका आली ना मला घाबरायची वेळ येईल. परांजपे साहेब, कोणी पोलीस कंप्लेंट तर नाही ना करणार? तू गप रे, असलं काय होत नसतं. हो 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 मी तुम्हाला असं काही होत नसतं, कळलं ना? तू एक काम कर, तू पोरीला घेऊन दुसरीकडे कुठेतरी जा. इथे सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे होत आहे. म्हातारी चांगलेच घाबरले आहेत. पोरीची आई आता येतच असेल. थोडा वेळ अजून ड्रामा रंगू दे. मग हा परांजपे पोरीला घेऊन हिरो सारखी इथे एंट्री मारेल. त्याच्यामुळे आता मी सांगेपर्यंत तू तिला घेऊन थांब. आओ साहेब, विषय कट. परी हिला पाहिलं? माझी मुलगी आहे लहान, 4 वर्षाची. हा परी, तुम्ही या मुलीला पाहिलं? माझी मुलगी आहे 4 वर्षाची, ती हरवली. नाही 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 पाहिलं मी तिला. आओ काका काका, हिला बघितलं? ही लहान माझी मुलगी एवढी नाही बघितलं. कुठे शोधू मी? देवा, माझी काही चूक झाली असेल तर मला शिक्षा दे, पण प्लीज माझी परी लवकर सापडू दे.
काय झालं पोरी रडतेस का? हो काकू, ही माझी मुलगी आहे काकू, 4 वर्षाची, लहान आहे काकू. तिला डायबिटीज पण आहे, तिला चक्कर पण येतात काकू. ती हरवली आहे कुठेतरी. काळजी करू नकोस पोरी, देवावर विश्वास ठेव. मी कुठे शोधू तिला? सापडेल नक्की तुझी मुलगी. बरं मला सांग, तुझ्याकडे तिचा फोटो आहे का? हो, ही बघा ना, हीच आहे. भाऊ, ओ भाऊ, हिला बघितलं? पाहिलं तिला कुठे? ही मुलगी ना? हो हो, ही मुलगी आमच्या दुकानामध्ये आता बसलेली होती. ती होती ती? कुठे गेली? कुठे? ते माहिती नाही, एका माणसासोबत बसलेली होती. आजोबा होते का कोणी असे पांढरे केस? ते नाही आठवत, मी थोडं कामात होत, ते नाही आठवणार मला. हॅलो, हां ऐका, नीट ऐका. अहो असे कसे विसरलात तुम्ही तिला? काहीतरी बोला ना, काहीतरी सांगा. त्या पोरीचा हातच कसा सोडलात तुम्ही भर रस्त्यात? परी, परी कुठे? अगं परी कुठे? अगं नेहा, नेहा, नेहा आपली परी, तू एवढ्या विश्वासाने सोडून जातेस आमच्याकडे, आणि आता हे काय होऊन बसलंय बघ. कोणत्या तोंडाने माफी मागू मी तुझी नेहा? हे सगळं यांच्यामुळे घडलंय ग. मी नको नको सांगत होते त्यांना, पण तरी त्यांनी ऐकलंच नाही ग माझं. बिचारी पोर भुकेली असेल, कुठे असेल, कुणाबरोबर असेल. काका, काका परी कुठे? काका, काका. अगं मुद्दाम नाही केलं मी. आपल्या परीला अशी सोडून देईन का मी? तुम्ही मुद्दाम केलेत का चुकून केलेत याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये. परी जोपर्यंत सुखरूप सापडत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. काकू काकू, थांबा थांबा जरा. हो, त्यांची अवस्था तर बघा. काकांनी काय मुद्दाम नाही केलं हे. आणि मी काय म्हणतो, कोणी केलं, कशामुळे झालं, ह्या सगळ्यापेक्षा परीला शोधणं जास्त महत्वाचं आहे ना आता. नेहा, माझा ऐक, पोलीस कंप्लेंट कर जाऊन.